अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। म्हाळसा अगं थांब. आई आत्ता नको थांबूस मला. म्हाळसा म्हाळसा अगं थांब. कसली काही आहे एवढी? बाबा मला तुम्हाला सारं सांगायला आत्ता वेळ नाही. मी सारं नंतर तुम्हाला समजावून सांगते. येते मी. म्हाळसा माझ्यासाठी यांनी हे विशेष पत्र लिहिलं आहे. नक्कीच एखादा महत्त्वाचा निरोप असणार. कारण तसं नसतं तर निरोप यांनी चौडप्पान करवी पाठवला असता. तुम्ही आत्ता गेलात तरी चालेल. मला जर काय हवं असेल तर मी तुम्हाला हाक मारेन. मला आत्ता एकांत हवा आहे. प्रिय म्हाळसा, आज कित्येक दिवसांनी मी तुझ्याशी असा पत्राद्वारे बोलतो आहे. याआधी तू माझ्यापासून दूर होतीस तेव्हा मी तुझ्याशी दर्पणातून बोलायचो, पण आता तोही नाही आहे. म्हाळसा, मला हे कळले आहे की जेव्हापासून मी गडावरून खाली आलो आहे तेव्हापासून तू अन्नाचा त्याग केला आहेस. हे योग्य नाही. मला असं वाटतंय की तू हे थांबवावं. लवकरात लवकर अन्न ग्रहण करावं. कारण गडावरचे सर्व लोक तू जेवली नाहीस म्हणून उपाशी आहेत. म्हाळसा, मी बानूकडे गेलो आहे ह्याचा तुला क्रोध आला आहे हे मला कळतंय. पण आज मला तुला हे सांगायचे आहे की मी आता कधी येईन ह्याची मलाच कल्पना नाही. म्हाळसा, गडावर उत्सव असणार आहे ह्याची मला कल्पना आहे, पण म्हाळसा, मी त्यावेळी गडावर येईन का नाही हे मात्र मला सांगता येणे अत्यंत कठीण आहे. आता काही झालं तरी चालेल, पण मी अन्नग्रहण तेव्हाच करेन जेव्हा हे स्वतः मला भरवतील. अहो, काय झालं?
तुम्ही त्याचाच विचार करत राहणार आहात का? गडावर काय घडलं आहे हे तुम्हाला ठाऊक आहे, तरीही तुम्ही असं म्हणता आहात? हो, म्हणजे मला काळजी नाही असं नाही, परंतु ह्यातून मार्ग श्री खंडेरायांनाच काढावा लागणार आहे. मी श्री खंडेरायांना विचारलं देखील की मी यातून काही मार्ग काढू का, परंतु अहो, तुम्ही यात हस्तक्षेप करू नये. श्री खंडेराय यातून योग्य तो मार्ग काढतील याची मला खात्री आहे. मुळात ज्यांनी यात हस्तक्षेप केला त्यांना प्रथम बोलवायला हवं. मुनिवर, तुम्ही लवकरात लवकर भेटीस यावं. नारायण नारायण. प्रणाम प्रभू. प्रणाम माते. काय झाले प्रभू? आता हे देखील तुम्हाला आम्हीच सांगायचं का मुनिवर? नारायण नारायण. क्षमा असावी प्रभू, परंतु माझ्या हातून असा काय अपराध झाला आहे हे मला कळेल का? मुनिवर, तुम्ही बानूला जे सांगितलं त्याविषयी बोलताहेत हे. तुम्हाला कल्पना आहे की तुम्ही बाणाईला वचन माग असं सांगितल्यामुळे गडावर काय परिस्थिती उद्भवली आहे ते? मुळात तुम्ही यात हस्तक्षेपच करायला नको होता. क्षमा असावी माते, परंतु असे काही गंभीर घडेल याची मला कल्पनाच नव्हती. बानूला सहाय्य व्हावे म्हणून मी केवळ. परंतु त्याचे दूरगामी परिणाम काय होतील याचा विचार तुम्ही कसा केला नाहीत मुनिवर? मुनिवर, श्री खंडेराय बाणाईकडे आहेत. ते पुन्हा गडावर परत कधी येतील ठाऊक नाही. देवांनी भोजन केलं नाही म्हणून लोकांनीही भोजन केलं नाही. श्री म्हाळसा देवींनी देखील अन्न ग्रहण केलं नाही आणि बाणाईनी देखील. हो, मला ते कळलं आहे प्रभू. आणि हे सगळं घडलं कारण तुम्ही बाणाईला वचन माग असं सांगितलं म्हणून. आता ह्या गडावर यज्ञाचा सोहळा होणार आहे, ज्यासाठी श्री खंडेरायांनी गडावर परत यायला हवं. परंतु जोपर्यंत ते परत येणार नाहीत तोपर्यंत हा सोहळाच पार पडणार नाही. परंतु ते येणार नाहीत असे होणार नाही. मुनिवर, तुम्ही विसरता आहात की श्री खंडेरायांनी बाणाईला वचन दिले आहे आणि जोपर्यंत ती त्यांची त्या वचनातून मुक्तता करणार नाही तोपर्यंत ते तिथून निघूच शकणार नाहीत. याचा अर्थ जर बानूच्या वचनातून त्यांची मुक्तता झाली नाही तर हा सोहळा पार पडणार नाही. माते, गणेश, तू कधी आलास? आधी मला हे सांग माते, तू भोजन का नाही करत? आपण या विषयावर नको बोलूयात गणेश, कारण ही गोष्ट माझ्यासाठी साधी नाही. मला कळत नाही असं थोडी ना आहे माते. मला कळतंय की तुला किती त्रास होतोय. तरीही माझं वागणं अयोग्य आहे असं वाटतं तुला? हो माते, मला तुझे वागणं पटत नाही. का? श्री खंडेराय
ह्यांच्यावर तुझा राग असला तरीही अन्नग्रहण न करणे हा अन्नाचा अवमान नाही होत का? गणेश, तुझा युक्तिवाद ठीक आहे, पण हवं ते मिळवण्यासाठी त्याग करणं आवश्यक असतो. आणि मी अन्नाचा अवमान करत नाही, पण मला जे हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी त्याग करते आहे. पण त्यामुळे गडावर अनेक जण उपाशी आहेत, त्याचे काय? पण कोणीही अन्न त्याग करावा अशी मी सक्ती केलेली नाही गणेश. पण माते, तू अशी उपाशी असताना प्रजा तरी कसं अन्न ग्रहण करणार? तुला माझ्याकडून काय हवे आहे गणेश? मीच त्रास करून घेते आहे. जे सोसावं लागतंय, जे सोसावं लागणार आहे ते मला सोसावं लागणार आहे. आणि मी कोणावरही कोणतीही बंधनं लादली नाहीत. मी केवळ मलाच त्रास करून घेते आहे. तुला झालेला त्रास मलाच काय, प्रजेला देखील आवडणार नाही आणि श्री खंडेरायांना देखील आवडणार नाही. मला होणारा त्रास त्यांना कळतो आहे की नाही हे देखील सांगणं कठीण आहे. आणि तसं असतं तर ते माझ्या सांगण्यावरून गडावर आले असते, पण तसं घडलं नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. चौडप्पा, प्रधानजी, प्रधानजी, देवाची भेट झाली आहे बघा. काय म्हणाले देव? देव म्हणलं का की गडावर कधी येणार आहे ती ते काही सांगता यायचं नाही. हे अपेक्षितच होतं. एक विचारू का? बोला. नाही म्हणजे आमच्याकडनं कधी काही चूक तर झाली नाही ना? असे विचार अजिबात आणू नका, त्या वेगळ्या गोष्टी आहेत. नाही, अशी येळ कधी आली नव्हती. मुंशाने विचारलं. चला आपापली कार्य करूया. येतो मी. आज्ञा असा. देवी, 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 अहो कुठे आहात तुम्ही? अक्का, अहो जरा धीर धरा. देवी, देवी, अहो तुम्ही कुठे आहात? अहो, हे काय करता आहात? लक्ष्मी देवी, मी तुमच्या पाया पडते, पण ह्यातून मार्ग काढा. अहो, तुम्ही सावरा स्वतःला. तुम्ही म्हाळसाच्या मातोश्री आहात. हे असं वागणं तुम्हाला शोभत नाही. नाही, तुम्ही आधी वचन द्या की ह्यातून तुम्ही नक्की मार्ग काढाल. अक्का, अहो, आधी काय झालं आहे हे तुम्ही मला स्पष्टपणे सांगा. त्याखेरीज मी कोणतंही वचन कसं देऊ? माझ्या लेकीकडे, म्हाळसाकडे बघवत नाही हो आता. तिने तिची काय अवस्था करून घेतली बघा ना. असं अन्नत्याग करणं बरं दिसतं का? तुम्हीच सांगा ना. तिला हे सारं कसं सुचलं कुणाच ठाऊक, पण आमचं काही केलं ऐकत नाही. म्हणून म्हटलं तुम्ही सांगितलं तर तुमचं तरी ऐकेल. काहीतरी मार्ग काढायलाच हवा. लक्ष्मी देवी, याआधी अजाणतेपणी मी जर काही चुकून बोलले असेल तर मला क्षमा करा. पुन्हा असं कधीही होणार नाही. पण ह्यातून मार्ग काढा. मी तुमच्या पाया पडते. अहो, वारंवार सांगून देखील तुम्ही हेच करता आहात. तुम्ही असं पाया पडणं अपेक्षित नाही. अहो, पण जशी तुम्हाला म्हाळसाची काळजी आहे तशीच ती मला देखील आहे. तुमची काळजी मला कळते आहे. ह्यातून कसा मार्ग काढायचा याचा विचार मी करेन. तुम्ही निश्चिंत राहा, ह्यातून मार्ग निघेलच.
या तुम्ही. खंडेराया माझा पाणी मल्हारी, खंडेराया माझा नातू मल्हारी, याली माझी सणाची खंडेराया माझा नातू मल्हारी, खंडेराया माझा पाणी मल्हारी, खंडेराया. बानू, हे तुझं काय सुरू आहे? काय झालं देवा? बानू, तू स्वतःला का त्रास करून घेते आहेस? हे असं उपवास करणे तुला नाही होणार. तुम्हाला मिळवायचं म्हणून मी हा उपवास केलं होतं. सवय आहे मला. पण बानू, मी तुझी इच्छा पूर्ण केली आहे ना. तुला दिलेल्या वचनाप्रमाणे मी इथे थांबलो आहे ना. होय, तुम्ही आता आहेसा, पर तुमचं समज ध्यान गडावर आहे. तुम्ही आता आहेत पर मी आज सांगितलं म्हणून. बानू, हा भ्रम आहे तुझा, आणि हा भ्रमाचा गुंता तुम्ही वाढवत नेता आहात. तुम्ही म्हणजे कोण? तू आणि म्हाळसा असा एकमेकींचा द्वेष करून हाती काहीही लागणार नाही हे तुम्ही का स्वीकारत नाही? पर देवा, तुम्ही माझ्या संग राहावं असं मला वाटलं. यात माझं काही चुकलं आहे का जी? मी आता एकलं बी राहून बघितलं, तर तुम्ही स्वतःहून हात येणं सोडून दिलं. मग मी काय करावं? देवा, मी सोनं नाणं नाही मागितलं, मी तुम्हासनी मागितलं. तुमच्या संग 2 दिवस सुखाचं घालवाय मिळावं एवढीच इच्छा आहे माझी. मग तुम्ही त्यांच्या बरोबर असा, तुम्ही गडावर असा, पर हे 2 दिवस भी त्या मला मिळू दे ना. मग मी तुम्हासनी कशा बानू, बानू, तू बैस. बानू, नग आहे देवा मला. बानू, तू पाणी देखील घेणार नाहीस का? तुझी प्रकृती ढासळत चालली आहे. देवा, मी चंदनपुरीत होते तेव्हा तुम्हासनी निवद दावायचे. समजे जेवले का मग मी जेवायचे. तुम्ही हात असून बी भरल्या घरात अन्नाला हात लावना. मग आता मी कशी जीव, मी कसं काय पाणी पिऊ तुम्हीच सांगा. तुझं योग्य आहे बानू, आणि म्हाळसेचंही योग्य आहे. पण मी मात्र प्राचीन वचनात अडकलो आहे. देवा, तुम्ही माझ्यावर रागवलं आहे का जी? सर्वजण म्हणतात की माझं बानूवर प्रेम आहे, तर मग मी तुझ्यावर कसा रागवेन? मी तुम्हासनी हात थांबायला सांगितलं म्हणून, तुम्हासनी अडवलं म्हणून. ह्या खंडोबाला कोणीही अडवू शकत नाही. बानू, तुला तुझ्या भक्तीच्या पुण्यामुळे तुझी इच्छा पूर्ण करण्याचा मी तुला अधिकार दिला होता, आणि राहिली गोष्ट तुझ्यावर रागवण्याची, तर माझा कोणावरही राग नाही, ना तुझ्यावर ना म्हाळसेवर.
हवं. देवा तुम्हासनी काही देऊ का जी? नाही, काही नको. देवा आता काय करायचं मोर? त्या पाणी बी पिणार नाहीत असं म्हणत होत्या. देवा लहान तोंडी मोठा घास, पर बानूला काय झालं तर आजा काय मला सोडायचं नाही. आता तुम्हाला मी कसं सांगू की मी काही करायला हवं असं आता काहीच उरलं नाही. अशा वेळेला आजा इथं असता का नाही मग गप गुमान जीवली असते. दुसरं कोणाचं ऐकणार नाही, पर त्याचं ऐकत ती. रंगा, बानूने एवढा हट्ट नको करायला हवा होता. पर आज जर त्या नाही जेवल्या तर अवघड व्हायचं. आताच डोळा उघड ना, रात्रीपतूर काय व्हायचं? तू तिच्यापाशी थांब. हा बघ पेज बीज काय घेते का भाताची. वय हा जाते मी. देवा तुम्हासनी राग येणार नसेल तर एक सांगू का जी? बोल. गडाव देवीसने बी बरं नाही ना? मला ठाऊक आहे ते. अहो मग ह्यो तिडा सुटायचा कसा? आता ते माझ्या हातात नाही. पाहूयात पुढे काय होतं ते.